अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकांना अवघे 3 दिवस उरले असताना शहरातील प्रचार सभांना जोर आला आहे। प्रभाग क्रमांक 14 मध्ये शिंदे गटाच्या उमेदवार पूजा सागर वाघ यांना मोठा प्रतिसाद मिळत असून संजय राठोड यांच्या सभेने वातावरण तापवलं। अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकांची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे। मतदानाला अवघे 3 दिवस शिल्लक असताना शहरातील विविध प्रभागांमध्ये प्रचार सभांचा धडाका सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर अकोल्यातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या सौ पूजा सागर वाघ यांना मतदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो आहे। रविवारी सायंकाळी प्रभाग क्रमांक 14 मध्ये आयोजित जाहीर सभेत राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी उपस्थितांना संबोधित केले। या सभेला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या भाषणात संजय राठोड यांनी अकोला शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडत शिवसेना सत्तेत आल्यास शहराच्या पायाभूत सुविधांना गती दिली जाईल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता, महिलांसाठीच्या योजना आणि विकास कामांचा उल्लेख करत मतदारांना आवाहन केलं। अकोला शहरात स्वबळावर निवडणूक लढवत असलेल्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी मतदारांनी एकजुटीने मतदान करावे अशी विनंतीही त्यांनी केली। प्रभाग क्रमांक 14 मध्ये पूजा वाघ यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता येथील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। यावरती सगळ्या सीट आपण लढत आहोत, याच्यावरती काय विचार आहे आपला? शिवसेना सबळावर या ठिकाणी धनुष्यबाण घेऊन आमचे उमेदवार लढत आहे। अतिशय जनतेचा प्रतिसाद आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराला आहे। येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाण चिन्हावर नक्कीच अकोलाकर जे आहेत मतदार बंधू आणि भगिनी हे धनुष्यबाणावर मतदान करतील आणि शिवसेनेच्या उमेदवाराला आशीर्वाद देतील। तर आणखी एक प्रश्न की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना या 2 दिवसावरती हप्ता आलेला आहे। त्या हप्त्यामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षनेत्यांनी पत्र दिले आहे की त्यांना थांबून द्यावं, यावरती काय मत आहे सर आपलं? लाडली बहीण ही योजना गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे। योजना सुरू झाली तर ह्या योजनेचे जे काही हप्ते आहेत ते महिन्याला मिळत असतात आणि म्हणून ते तर काही थांबवता येणार नाही। ज्या दिवशी हप्ता येतोय ती तारीख आहे, ती तारीख त्या तारखेला हप्ता येणार आहे। धन्यवाद सर। एक शेवटचा प्रश्न सर, अकोल्यातील मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल सर? मी अकोला महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सर्व मतदार बंधूंना, भगिनींना, मातांना, वडीलधाऱ्यांना या ठिकाणी आवाहन करणार आहे की येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाण चिन्ह समोरील बटन दाबून शिवसेनेला एकदा या ठिकाणी परत संधी द्या। अकोला शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू। या आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर भाषणामधून अकोल्यामध्ये येऊन सांगितलेलं आहे की या अकोला शहरासाठी जे जे बाबी आहेत, मग अंतर्गत गटर योजना असेल, अंडरग्राउंड ड्रेनेज असेल, इलेक्ट्रिसिटीचा विषय असेल, इथच्या शाळेचा विषय असेल, इथच्या रस्त्याचा विषय असेल, उड्डाणपूलचा विषय आहे, अशा सर्व गोष्टी, ओपन पेसच्या विकासाचा विषय आहे, या सर्व गोष्टी या ठिकाणी करण्याच्या संदर्भात त्यांनी भूमिका जाहीर केलेली आहे। उद्या जर शिवसैनिक आमचे निवडून आले, उमेदवार निवडून आले तर या सर्व गोष्टी आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी करू।